अपडेट. कार्यमुक्तीबाबत अनिश्चितता. 2022 मध्ये बदल्यांची प्रक्रिया झाली होती. त्यानंतर आता बदल्यांची प्रक्रिया राबवली जात आहे. बदली झालेले शिक्षक पहिल्याच जागेवर आहेत. बदल्यांचे ग्रामविकास विभागातर्फे झालेले आदेश हे संवर्ग 1 ते 4 संदर्भातील आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या याआधी मे अखेरपर्यंत पार पडत होत्या, परंतु यंदा बदल्या होण्यास उशीर झाला. बदल्यांच्या संवर्ग 1 मध्ये अपंग प्रमाणपत्रासह सवलतीचा फायदा घेतलेल्या शिक्षकांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संवर्ग 1 बाबत निर्णय होईल. अर्थातच यामुळे पुढील सर्व संवर्गाच्या बदल्या रखडल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहे. आता शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अपंग प्राधान्य असणारे, दुर्धर आजाराने पीडित, घटस्फोटित, कुमारिका, अनाथ विद्यार्थ्यांचे पालक असणारे शिक्षक अशांचा समावेश आहे. ग्रामीण विकास विभाग अधिकाऱ्यांकडून प्रत्येक तालुका पातळीवर गट विकास अधिकारी यांच्याकडून शिक्षकांची पडताळणी सुरू आहे. शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून बदल्यांचे ऑनलाईन आदेश पाठवले आहेत, परंतु सदर प्रक्रिया पार पडल्याशिवाय बदल्यांचे आदेश शिक्षकांना लागू होणार नाहीत. कार्यमुक्ती दिवाळीनंतरच. जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्या मे महिन्यात सुट्टीच्या काळात होणे अपेक्षित होते. मात्र शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया राबवली जात आहे. बदल्या झाल्या तरी आदेश येत नव्हते, परंतु आता बदल्यांचे आदेश आले असले तरी संवर्ग 1 मधील अपंग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी झाल्याशिवाय व तो टप्पा पार पडल्याशिवाय कार्यमुक्तीमध्ये अद्याप अनिश्चितता आहे. दिवाळी सुट्टीनंतर हे आदेश मिळण्याची शक्यता आहे. त्यातच काही संघटना बदल्याविरोधात न्यायालयात गेल्या आहेत. तो निकाल काय लागतो याकडेही शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे. धन्यवाद.